नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक मैदान चालू आहे आणि ते मैदान जे आहे ते हनुमानवाडी या ठिकाणी चालू आहे। मी सकाळी तुम्हाला गटाचे निकाल सांगितले। आता मी सेमी 6 झालेले आहेत पण आणि त्या 6 सेमीमध्ये आत्ता एक टोटल 6चे निकाल सांगतोय। सेमीफायनल 1चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी नाऱ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला सर्किट आणि नाऱ्याची गाडी। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। ही गाडी जी आहे ती नाशिककरांची गाडी पळाली, घरचा आणि गावचा साज पळताना दिसला आणि ही गाडी जी आहे ती विजय ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। आणि खरंच डोळ्याचं पारणं फिटलं तर फिटलंच म्हणावं लागेल, कारण त्या ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत एवढ्या स्पीडनं पळत आहेत की काय बोलायलाच नको। सुंदर अशी गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र। शपथ राजा हरला, शाकीरबाईचा राजा हरला। सेमी 6 बघत होतो मी, आता बाजी मारली। कुणी बाजी मारली आता बघत होतो, कारण की मोबाईलवरती बघत होतो मी। सेमीफायनल 2चा निकाल घेतोय। 2मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक 2 वर्ष ज्या बैलाने 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या नाकामध्ये दम केलेलं, अख्खा महाराष्ट्रामध्ये सलग 14 मैदानामध्ये 1 नंबरचा बहुमान पटकवलेला असा हा फौजी ग्रुप बुलढाणा यांची आन बान शान असा हा बुलढाणाचा बाब्या पळाला। आज पळाला, खूप दिवसांनी पळाला आणि काय गाडीनं गट आणि सेमी सुट्टाच काढलाय, 2 टाक्यानं काढलाय आणि आज बुलढाणाच्या बाब्यासोबत आपल्याला पळताना दिसला देवाभाई। हा देवाभाई नक्की कुठला आहे काय माहीत नाही आहे, परंतु काय गाडी चालवली, आज गाडी चालवली। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या लखनची गाडी चालवत असतात सतत असे हे खिंद केसरी किशोर ड्रायव्हर यांनी गाडी चालवली। काय कमबॅक असा होतं असं बुलढाणाचा बैल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। त्याचं वय झालं, सगळ्यांना वाटलं संपलाय बैल, आता तो काय पळत नसतो, त्याचं वय झाले काय, त्याच्यामुळे शेवटी सगळ्यांना वाटलं, परंतु नाही। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याच्या अंगामध्ये रग आणि धमक असतो तो काहीही करू शकतो आणि त्याने केलं असा हा बुलढाणाचा बाब्या काय फॉर्ममध्ये आला आहे। खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की तो खूप दिवस झालं मैदानामध्ये आपल्याला दिसत नव्हता। सगळ्यांना वाटलं आता बुलढाणाचा बाब्या पळत नाही, आता संपला आहे, म्हातारा झाला आहे, परंतु नाही, त्यानं दाखवून दिलं आहे की त्याच्या अंगामध्ये अजूनही त्याच ताकदीनं पळतोय, तो त्याच जोशामध्ये पळतोय असा बुलढाणाचा बाब्या। आणि देवाभाई कुठला आहे काही माहीत नाही, परंतु ही गाडी जी आहे ती आजची सेमीफायनल पास करून, गट पास करून, सेमी पास करून फायनलमध्ये धडक जी आहे ती मारलेली आहे। आणि गाडीचं ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कुठलीही गाडी द्या हातामध्ये काय जादू आहे का काय मला काय समजणं झालं, कारण की प्रत्येक गाडी जी आहे ती फायनलमध्ये ठेवणारेच असे किशोर ड्रायव्हर आणि चांगले आपल्या ओळखीचे आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा किशोर ड्रायव्हर बुलढाणाचा बाब्या आणि देवाभाई यांनासुद्धा। आजच्या मैदानामध्ये गट सेमीफायनल 3चा निकाल घेतोय। 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी मन्याभाई आणि पोपटराव। काय गाडी पळाली, पब्लिकच्या 2 नंबरच्या फाटीवरून पळाली गाडी। गाडीने खरंच डोळ्याचं पारणं फेडलं, कारण की गाडी खूप मागे होतं, अंतर थोडंसं कमी आहे, परंतु थोड्याशा 650 का 700 फूट अंतराचं रान आहे, म्हणजे ते काय त्याला पल्ला आहे आणि त्या पल्ल्यामध्ये एवढी सोपी गोष्ट नाही ओव्हरटॅक करायचा। म्हणजे या गाडीनं खरंच ओव्हरटॅक केला आणि साई आणि सोन्यानं दाखवून दिलं की त्या 600-700 फुटाच्या अंतरामध्ये सुद्धा ओव्हरटॅक होऊ शकतो, तर होऊ शकतो, पण बैलांच्यामध्ये धमक पाहिजे आणि ड्रायव्हरमध्ये सुद्धा चांगली तशी धमक पाहिजे। खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला। आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल घेतोय। 4मध्ये सुंदर अशी लढत झाली, त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी साई आणि सोन्या हे दोघंसुद्धा जे आहेत ती सेमीफायनल पास केलेला आहे या जोडीनं। काय गाडी पळाली, तास क्रमांक 4 वरून सुट्टीच गाडी आली तशी म्हणावी लागेल, म्हणावशी गाडी पळाली, परंतु म्हणावशी नाही, कारण की तोंडाला निकाल जो आहे तो घेतलेला आहे या गाडीनं। आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल घेतोय। 5मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी सरपंच 22 साखरा हा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पब्लिक किंग शंभू। नावाप्रमाणेच पब्लिक किंग शंभू पळाला। पब्लिकने गाडी पळायला डोळ्याचं पारणंच फेडलं या गाडीनं। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल शेवटचा 6 पळाला। 6मध्ये सुंदर अशी लढत झाली। शाकीरभाईचा राजा विरुद्ध शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या ही जोडी पळाली आणि तोंडाला निकाल घेतला म्हणजे घेतला शनी शिंगणापूरकरांच्या चित्रानं। त्याच्यासोबत LP पळाला। पुन्हा एकदा शाकीरभाईंच्या राजाची सेमीला
फार झालेला आहे. गाडी होती ड्रायव्हर होते शाकीरबाई स्वतः होते, परंतु काय शेवटी राजा कधी गुलालामध्ये दिसतोय याची उत्सुकता आज वाटत होतं जिंकेल, परंतु आज ही राजाचा पराभव झालेला आहे. परंतु असो, एका पराभवाने तो संपत नाही, वारंवार त्याचे पराभव होत आहेत. परंतु असो, हे होते निकाल अहिल्यानगर हनुमानवाडी या ठिकाणच्या मैदानाचे. धन्यवाद.